नाल्यावर चुकीच्या दिशेने बांधली पूर संरक्षण भिंत. महेंद्र बारसे यांचे आरोप, वरिष्ठांकडे केली तक्रार. मानोरा तालुक्यातील विठोली येथील नाल्यावर चुकीच्या दिशेने पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले असल्याची तक्रार गावातील महेंद्र बारसे यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर माहिती अशी आहे की मागील 2 वर्ष अगोदर पाऊस भरपूर प्रमाणात झाल्याने बऱ्याच नदी नाल्यांना पूर आले होते. त्यामधील मानोरा तालुक्यातील विठोली व बेलोरा या गावांना पुराचा सामना करावा लागला होता, ज्यामध्ये गावातील बऱ्याच घरात पाणी शिरले होते, ज्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरातील महागडे सामान व अन्नधान्यासहित सामान वाहून गेले होते. काही जनावर पण वाहून गेले होते. त्यावेळी शासनातर्फे मदत पण करण्यात आली होती. पुरामुळे झालेल्या नुकसान पाहून गावातील नागरिकांनी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी आंदोलन सुद्धा केले होते. जनप्रतिनिधी माजी खासदार भावनाताई गवळी व दिवंगत आमदार राजेंद्र पाटणे तसेच अनेक नेते मंडळी यांनी येथे भेट दिली होती. सदर पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी आमदार स्वर्गीय राजेंद्र पाटणे यांच्या शिफारशीने मंजूर करण्यात आली होती. लघु पाटबंधारे विभाग कारंजामार्फत काम सुरू करण्यात आले होते, परंतु पूर संरक्षण भिंत ही चुकीच्या दिशेने बांधण्यात आली असे आरोप लावून गावातील महेंद्र बारसे यांनी वाशिम जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेण्यात आली. सदर कामाची चौकशी करण्याकरता निवासी जिल्हाधिकारी विठोली येथे दिनांक 4/12/2025 ला सकाळी 11 वाजता येऊन कामाची पाहणी करून तक्रारकर्ते व गावातील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले व म्हणाले की काम चुकीचे पद्धतीने झाले असल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. गावातील नागरिकांनी निवासी जिल्हाधिकारी यांना असे सांगितले की नाल्याच्या पुरामुळे गावातील लोकांची जीवितहानी व आर्थिक नुकसान होऊ नये, पुरापासून जनतेची हानी होऊ नये याबाबत उपाययोजना करावी. मानोरा प्रतिनिधी वाशिम 24 न्यूज.